हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर हे बघा, इथे मी पालक अशी छान गरम पाण्यामध्ये थोडं 2च मिनटं उकळून घेते. आणि मटर पण घेतलेले आहेत. मटर पण असे छान थोडे शिजून घ्यायचे आहेत. हे कच्चेच मटर आहेत, पण तरी पण शिजून घ्यायचे आहेत थोडेसे. आणि हे बघा, इथे आता मी थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये पिसून घेते. पालक थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे, बारीक करून घ्यायचे आहे, पेस्ट करायचा आहे त्याचा. तर अशा पद्धतीने आपण करून घ्यायचे आहे पालक बारीक. बघू शकता तुम्ही, थंड झाल्याच्या नंतर करून घ्यायचे आहे. मी ते थंड करायला ठेवलं होतं, नंतर पुन्हा व्हिडिओ केला. तर अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे. तोपर्यंत इथे कढाई ठेवलेली आहे मी. कढाईमध्ये तेल टाकायचं आहे, त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरे घालायचे आहे. जिरे घातल्याच्या नंतर कांदा असा छान बारीक कापून घालायचा आहे. तुम्ही हिंग पण टाकू शकता त्यामध्ये. बघू शकता, सुकी मिरची पण, लाल मिरची पण टाकू शकता. आता कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. जास्त लालसर करायचा नाही, ब्राऊन पण करायचा नाही, पण बऱ्यापैकी भाजून घ्यायचा आहे कांदा. कच्चा पण ठेवायचं नाही त्यामध्ये. तर अशा पद्धतीने कांदा छान भाजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थँक्यू तुमचे धन्यवाद. कारण की तुम्ही माझे व्हिडिओ बघता, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात. तर त्यामुळे आवडले तर लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता, इथे आता आपला कांदा होत आहे. त्यामध्ये मी अद्रक लसूणचा पेस्ट घालत आहे. जास्त कांदा म्हणजे भाजल्याच्या नंतर टाकायचा नाही. थोडा कांदा झाला भाजून की टाकायचा. नंतर आणखीन कांदा लसूण पण त्यामध्ये, हे लसूण आणि अद्रक पण छान त्यामध्ये असं भाजून जाईल. तर अशा पद्धतीने छान आणखीन भाजून घ्यायचं आहे याला. आपण आता कांदा लसूण पण घातलेला आहे ना, ते पण कच्चं राहता कामा नये. ते पण छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मसाले पण घालायचे आहेत. अगोदर टोमॅटो घालायचा आहे आपल्याला. छान बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. बघू शकता तुम्ही टोमॅटो मोठ्या आकाराचा आहे, बारीक कापून घेतलेला आहे, ते घातलेला आहे. तर टोमॅटो पण छान भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ घालायचं आहे. टोमॅटो छान भाजून जाईल. मीठ घालायचं आहे त्यामध्ये. मीठ घातल्याच्या नंतर ना टोमॅटो लवकर विरघळतो आणि छान असा भाजून जाईल आपला मसाला, कांदा आणि टोमॅटो लसूण. तर अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करत राहायचे, नाही तर कढाईला पण लागू शकते. ते छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडा वेळ गळला ना की त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. अशा पद्धतीने छान मिक्स करून घेत राहायचं आहे. आणि आपण आता यामध्ये मसाले घालणार आहे. बघा, हा धनिया पावडर घातलेला आहे, मिरची पावडर तिखटवाला आहे, हे कश्मीरी नाही आहे, तिखटवाला आहे. 1 चम्मच घातलेला आहे. आणि त्यामध्ये हे बघू शकता, थोडासा एकदम गरम मसाला, काळा मसाला घातलेला आहे. आणि हळदी पावडर पण घालायचं आहे. बघू शकता तुम्ही, हळदी पावडर घालायचं आहे. आणि नंतर घालायचा आहे आपला मीठ, थोडासा अगदी गरम मसाला घातलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, असे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत. छान मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले. मसाले छान मिक्स झाले ना, छान असं आपल्याला मसाले छान असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडं तेल मसाला भाजू द्यायचा आहे. आणि नंतर मग आपण यामध्ये ना मटार घालून घेऊया. आपण मटार पण अगोदर शिजून घेतलेले आहेत, तरी पण आपण थोडा 5-1 मिनटं, 4-5 मिनटं भाजून, म्हणजे मटार पण शिजून घेऊ मसाल्यामध्ये. अशा पद्धतीने बघू शकता आपण मसाला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, मटर टाकलेले आहेत मी. मटर पण छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स झाल्याच्या नंतर कसं मसाला पण छान लागतो त्याला, त्यामुळे आणि थोडंफार शिजतील पण. आपण पूर्ण 100% शिजवलेले नाहीत ना,
थोडे शिजवलेले आहेत. त्यामुळे हे काय कच्चे मटर आहे तर कोणते कवळे राहतात, कोणते जाडसर राहतात ना, त्यामुळे मग आपण जास्त भाजीला शिजवत नाही, त्यामुळे कच्चे राहता कामा नाही. तर अशा पद्धतीने बघा मसाला सगळा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला आपण जे पालक मिक्सरमध्ये काढली होती ती पालक पण टाकून द्यायची आहे, म्हणजे पालकचा पेस्ट पण टाकून द्यायचा आहे यामध्ये. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा मी पेस्ट बनवलेला आहे. तुम्ही यापेक्षा जाडसर पण बनवू शकता, पण मी एकदम बारीक करते कारण की माझे मुलं थोडासा जरी असा जाडसर असला ना तर ते खात नाहीत. असं जर असला ना पेस्ट त्यांना काही काढून टाकायची, म्हणजे काढून टाकत नाहीत त्यामध्ये, नाहीतर भाजी थोडी जर मोठी मोठी लागली ना तर काढून टाकतात. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या मी थोडं मिक्सरला धुवून पण यामध्ये पाणी घालणार आहे. बघू शकता किती मस्त आपली मटर पालकची भाजी बनवून होत आहे. हे बघा मी मिक्सरला धुवून पण थोडंसं पाणी घातलेलं आहे. हवं तर तुम्हाला जर आणखीन पाणी घालायचं असेल ना तर आणखीन घालू शकता, म्हणजे थोडं पातळ बनवण्यासाठी, भातासोबत पण खाण्यासाठी. पण मी इथे जास्त पाणी नाही घातलेलं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पाणी घातलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि छान शिजून द्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर छान शिजू द्यायचं आहे. जास्त पण शिजवायचं नाही, 1-2 उकळी काढून घ्यायची, नंतर बंद करून टाकायचा गॅस. बघू शकता तुम्ही मटर पण शिजले पाहिजे त्यामध्ये मटर पण शिजले पाहिजे ना, त्यामुळे मसाला पण छान शिजला पाहिजे पालकमध्ये. तर आपण मीठ अगोदर थोडं घातलं होतं कांदा आणि टोमॅटोमध्ये, नंतर पण घालायचं आहे मीठ. बघू शकता तुम्ही चवीनुसार घालायचं आहे. जर तुम्हाला कमी खात असेल तर राहू द्या, नंतर टाकू शकता तुम्ही. तर झाकून ठेवते मी आणि 1-2 उकळी काढून घेते, म्हणजे 1-2 उकळी आली की तर बंद करायचं. हे बघू शकता तुम्ही छानपैकी अशी आपली उकळी आलेली आहे. उकळी म्हणजे छानपैकी अशी बबल्स येत आहे. बघू शकता आता पालक पण छान शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला मटर पालकची भाजी बनवायची आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता नक्की कमेंट करून सांगा, आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा नक्की. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही आपली मटर पालकची भाजी छान अशी तयार झालेली आहे. यावर ना तुम्ही पुन्हा तडका पण लावू शकता. सुकी मिरची, लसूण आणि हे काय म्हणतात जिरे घालून तुम्ही मस्तपैकी अशी त्याची हे बनवून, म्हणजे तडका लावून मस्त अशी तडका देऊ शकता. खूप टेस्टी लागते तडका दिल्यानं पण मी नाही दिलेला आहे तडका, इथं अशी साधी सिंपल बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही मी प्लेटमध्ये काढल्याच्या नंतर बघू शकता किती मस्त आपली भाजी तयार आहे. तर कुणाकुणाला आवडते मटर पालकची भाजी नक्की कमेंट करा आणि सांगा कुणाकुणाला आवडते ते. किती मस्त अशी तयार झालेली आहे ना आपली भाजी. बघू शकता तुम्ही याला काही जास्त वेळ पण लागत नाही, एकदम फटाफट बनून जाते. एकदम म्हणजे काय खूप कमी वेळामध्ये बनते ही भाजी. तुम्हाला जर झटपट बनवायची असेल तर अशा पद्धतीने बनवू शकता तुम्ही झटपट, आणि जास्त वेळ पण लागत नाही. आणि असं वाटतं किती वेळ लागतं, पण एकदम कमी वेळामध्ये बनते ही भाजी. तुम्ही बनवून बघा एकदा, नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते. आणि पालक म्हणल्याच्या नंतर खूप शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे अशा कोणत्या पण अशा भाज्या बनवून पालक आपल्या पोटामध्ये जाते ना, त्यामुळे अशा पद्धतीची भाजी एकदा बनवून खायची. मुलांना पण खूप आवडते, यामध्ये मटर पण असतात त्यामुळे मुलांना खूप आवडते. तर अशा पद्धतीने आपल्याला मटर पालकची एकदम सोपी रेसिपी आहे, कोणी पण बनवू शकतं आणि इझी पण आहे, एकदम फटाफट बनवू शकते ही भाजी. अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, आणि माझ्या चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. थँक्यू. धन्यवाद.